नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. सोन्याचे दागिने, मला असं वाटलं की यावरती मी थोडंसं बोललं पाहिजे. म्हणजे मी सोन्याचे दागिने वापरते की नाही, वापरत असेल तर का वापरते, वापरत नसेल तर मी का वापरत नाही, सगळ्याच गोष्टी मी क्लिअर करणार आहे. तुम्हाला असं तुम्ही म्हणाल की मॅडम असं कसं काय तुम्ही म्हणता, सोनं तर किती चांगलं, तब्येतीला चांगलं, आरोग्यदायी आहे आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. तसंच आणि सोने हे घालायची पद्धत आहे. काही समाजामध्ये सोन्याशिवाय इतर काही घालतच नाहीत. तर त्यामुळे काही जण म्हणतील की आम्ही सोन्याशिवाय इतर काही वापरतच नाही. सोन्याबद्दल निरनिराळ्या पद्धतीने तुम्ही बोलणार आहे, मला माहितीच आहे. पण मी माझे विचार या ठिकाणी मांडणार आहे. आणि मी तुम्हाला एक सांगते, ज्यांच्याकडे खूप सारं सोनं खरेदी करायची ताकद आहे, सांभाळून ठेवायची ताकद आहे, त्यांनी जरूर सोनं घ्यावं, सांभाळून ठेवावं, पुढच्या पिढीला द्यावं, स्वतःही वापरावं. माझं काहीच म्हणणं नाही त्यांच्याविषयी. पण सोन्याचे दागिने जे वापरत नाहीत त्यांना मूर्ख म्हटलेलं मला अजिबात आवडत नाही. सोन्याचे दागिने वापरणारी ती लोक मात्र शहाणी, आणि जे सोन्याचे दागिने वापरत नाहीत ते गरीब असं म्हटलेलंही मला आवडत नाही. कारण आजकालचे सेलिब्रिटीज, पुन्हा निरनिराळे सिरियल्स यामध्ये जे काही तुम्ही बघत असतात ते खरे दागिने नसतात. दुसरी गोष्ट, बऱ्याच लग्नांच्यामध्ये भाड्यानी दागिने, रेंटवर दागिने आणलेले असतात. जे ज्वेलरी कॉस्टली असते तीसुद्धा रेंटवर घेतलेली असते. रेंटवर लेहेंगा मिळतात, रेंटवर चुनरी मिळते, रेंटवरती लग्नाचे कपडेसुद्धा आजकाल मिळतात. त्यामुळे मला जर का कोणी म्हटलं की सोन्याचे दागिने वापरत नाहीत, त्यांना जर का कोणी गरीब म्हटलं तर मला ते आवडणार नाही. उलट जे कोणी सोन्याचे दागिने वापरतात त्यांच्याविषयी मी आधी बोलीन, आणि जे वापरत नाहीत त्यांच्याविषयी आपण नंतर बोलू. आज मी तुम्हाला ह्या विषयावर बोलण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. एकतर तुम्ही छान छान कमेंट करत असता आणि त्यातूनच मी बोलत असते, कारण की मला विषय सुचत असतात किंवा तुम्ही सुचवत असता. त्यामुळे ज्यांनी कमेंट करली आहे ना त्यांनी वाईट वाटून घ्यायचं नाही बरं का. त्यांनी चांगला मला विषय सुचवला आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी सुचत असतात, पण मी किती विषयावर बोलणार असं होत असतं ना. पण तरी म्हटलं की आता सणासुदीचे दिवस आहेत तर आपण सोन्यावर बोललं पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट मी सांगते का मी सोनं वापरत नाही. मी लग्नानंतर, म्हणजे लग्नाच्या आधी तर काही सोनं वापरायचा संबंधच नव्हता. हॉस्टेलमध्ये राहत होतो, बाहेर राहत होतो, त्यामुळे सोनं घालायचा काही संबंधच नव्हता. कानातले तेव्हा चांदीची पद्धत आली होती, अशा कानात मस्त रिंग्स घालायचो आम्ही मोठ्या मोठ्या. आणि बाकीचं काय गळ्यातली बिळ्यातली जी होती ती सगळी इमिटेशन ज्वेलरी. तेव्हा ना बेंटेक्स होतं, ना 1 ग्रॅम गोल्ड होतं, काहीही नव्हतं. सुंदर सुंदर ज्वेलरी असायची आणि मस्त मस्त वेगळे वेगळे कानातले असायचे. कानातले, हातातले, बांगड्या, असं छान. आणि लॉकेट्स असायचे. त्यावेळेला लॉकेटची पद्धत आली होती. छोटी छोटी लॉकेट छोट्या छोट्या चेनमध्ये घालायची. आणि त्या चेन कुठल्याही सोन्याच्या नव्हत्या, व्हाईट चेन होत्या. म्हणजे त्या स्टीलच्या चेन असायच्या, चांदीच्यासुद्धा नव्हत्या. कारण चांदी काळी पडतं, मग ते काही छान दिसतं का? अजिबात नाही. त्याला किती मेंटेनन्स आहे. त्यामुळे चांदी पण नाही, स्टीलच्या चेन आल्या होत्या. जेव्हा आमचं कॉलेज लाईफ होतं ना त्यावेळेला आम्ही या स्टीलच्या चेनमध्ये वेगवेगळी छोटी छोटी लॉकेट्स घालायचो. एवढीशी लॉकेट्स वेगवेगळ्या प्रकारची असायची आणि ती घालायचो, आणि ती त्यावेळेला फॅशन होती. आणि त्याच्यानंतर मला आठवतं आहे की माझ्या सासूबाईंनी मुद्दाम चांदीचं मंगळसूत्र घेतलं होतं. म्हणजे चांदीच्या मंगळसूत्राची फॅशन आली होती. कारण की सोनं महाग पडतं असं नव्हे, तर बायका बाहेर पडायला लागल्या होत्या नोकरीच्या निमित्ताने. जोपर्यंत घरात होत्या तोपर्यंत त्या सोनं घालत होत्या, सेफ होतं हे. पण जेव्हा नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडायला लागल्या, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेलं सोनं हे पहिल्यापासून इन्व्हेस्टमेंट म्हणूनच होतं बरं का. ते काही सौंदर्यासाठी घेतलेलंच नसायचं.
इन्व्हेस्टमेंट म्हणूनच प्रत्येकजण घेत होते सोन्याचे दागिने. म्हणजे जे काही स्त्रीला लग्नामध्ये स्त्रीधन म्हणून दिलं जातं ती तिची स्वतःची प्रॉपर्टी असायची. म्हणजे ते ती इन्व्हेस्टमेंटच ना तिच्याजवळ असलेली स्वतःचं ते स्त्रीधन. तर हे जे स्त्रियांच्या बाबतीमध्ये हे जे होतं तर त्या स्त्रिया शिक्षणामुळे बाहेर पडायला लागल्या, नोकऱ्या करायला लागल्या आणि सोन्याचं मंगळसूत्र जर का, आणि अर्थातच जेव्हा तुम्ही लोकलमधनं जाणार, बाहेर पडणार, त्यावेळेला सोन्याचं मंगळसूत्र असं ओढायची म्हणजे एक हे सुरू झाली. लोक मारायला लागली. मोटरसायकल आल्या. जोपर्यंत मोटरसायकल नव्हत्या तोपर्यंत हे सोन्याचं हे मंगळसूत्र एवढं मारता येत नव्हतं. फास्ट जाऊन पळत जाता येत नव्हतं किंवा सायकलवरचा माणूस एवढा फास्ट मारू शकत नव्हता. ते लोकलमध्ये वगैरेच होतं किंवा तुम्ही देवळात वगैरे एखाद्या गेल्या तर हमखास सोन्याचं मंगळसूत्र मारलं जातंच, असं कापतातच. पण जेव्हापासून मोटरसायकल आल्या तेव्हापासून हे रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र ओढतात. म्हणजे चोरी होते मंगळसूत्राची, गंठन चोरी. आणि तो किती मोठा फटका बसतो बायकांना. आणि जशा स्त्रिया बाहेर पडायला लागल्या तशी ही इमिटेशन ज्वेलरी आली. म्हणजे मंगळसूत्र तर इतक्या व्हरायटीची बाहेर तोपर्यंत नव्हतं एवढं. दागिनेच बाहेर मिळत नव्हते, इमिटेशन ज्वेलरी, नकली दागिनेच मिळत नव्हते. पण नंतर ह्या जशा महिला बाहेर पडायला लागल्या तशी त्यांची ही गरज झाली की त्यांना मंगळसूत्र तर घालायचं आहे, काही दागिनेही त्यांना वापरायचे आहेत सौंदर्यासाठी म्हणा, आवडते. आणि बायकांचा आहे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हा बायकांचा गुण आहे तो. तर त्यामुळे मग कसं की स्त्रियांच्यासाठी हे असे भरपूर दालनं निर्माण झाली की त्याच्यामध्ये नकली दागिने जागोजागी तुम्हाला दिसायला लागले. आणि जेव्हा मला चांगलं आठवतं आहे, आम्ही साधारणतः 8वी 9वी 10वीला गेलो तेव्हापासून हे दुकानांमध्ये असे लॉकेट्स दिसायला लागले होते. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पुण्यात आले तेव्हा तर काय तुळशीबाग अगदी आम्हाला जवळ होती ती तुळशीबाग. त्यामुळे रोज संध्याकाळीसुद्धा आम्ही सायकलवरून तुळशीबागेला जायचो, तो काही प्रश्न. त्यामुळे मग आम्हाला ही इमिटेशन ज्वेलरीची जी आवड आणि सवड किंवा सवय ही जी निर्माण झाली ना ही त्या ठिकाणी पुण्यातल्या तुळशीबागेमुळे. बाकी कुठेच आम्ही जात नव्हतो कारण आम्हाला जवळच होती ना तुळशीबाग. तर त्यामुळे आम्ही तिथे जायचो. एवढी व्हरायटी तिथे असायची. एवढं बघितल्यावरती सोन्याच्या दुकानाकडे कोण बघणार होते, शक्यच नव्हतं. इतका लखलखाट, चमचमाट, इतकी व्हरायटी, सुंदरता, विविधता, एवढं सर्व बघितल्यावरती त्या सोन्याकडे बघण्याचा आमचा कधी प्रश्नच आला नाही. लग्न झाल्यावरती सुद्धा मला म्हणजे ते लग्नानंतरचं मंगळसूत्र मी काही दिवसातच म्हणजे अगदी काही दिवसातच सासूबाईंना म्हटलं की हे तुमच्याकडेच ठेवा, मला काही होत नाही हे वापरायला. कारण की मला सोन्याचं मंगळसूत्र घातल्यावर एकतर उकडायचं. आजही मला तोच प्रॉब्लेम आहे. मी कानात सोनं घालू दे, हातात सोनं मी शक्यतो घालत नाही. मध्ये फक्त मी गणपती गौरीपुरत्या ते माझ्या पाटल्या घातल्या होत्या, आता त्याही घालत नाही. फक्त मी गौरी गणपतीपुरतं एक मंगळसूत्र आणि पाटल्या एवढंच घालते. इतर वेळेला मी काही सोनं वापरत नाही. ते म्हणतात ना ते बँकेच्या लॉकरचं ते काय म्हणतात ना तिथेच असतं ते सगळं. कधीही मी काढून आणत नाही कारण की मला सोनं घातलं की प्रचंड उकडतो, गरम होतो. आणि दुसरी गोष्ट, माझ्या कानामध्ये सोन्याच्या जे फुलं असतात किंवा जे काही सोन्याची कानातली असतात त्याच्या मागचा जो दांडा असतो ना तो माझ्या कानात जात नाही. इतकं बारीक आहे कानातली माझी हे. त्यामुळे मला इमिटेशन ज्वेलरीच वापरायला लागते. तरीसुद्धा माझ्या आईनं सांगून मी एका चांगल्या कानातल्याच्या मागचं जे असतं ना ते दांडा तो सोनाराला सांगून तो कापून घेतला आणि बारीक असं ते करून घेतलेलं आहे. कधीतरी एकदा घालायला होईल म्हणून, पण ते काही मला घालायला जमत नाही कारण माझ्या इतक्या इमिटेशन ज्वेलरीमध्ये त्यांचा नंबर येत नाही. आणि फक्त मी गौरी गणपतीचे 5च दिवस ते सोन्याचे 1 2 3 दागिने वापरते. ते म्हणजे मंगळसूत्र, ते हातातलं आणि ते त्याच्यानंतर बँकेत ठेवून द्यायचं. याला कारण हेही मी तुम्हाला सांगते. पहिल्यापासून माझ्या घरामध्ये कामवाल्या मावशी आहेत आणि जेव्हा कामवाल्या मावशी असतात तेव्हा माझ्याकडच्या प्रत्येक कामवाली मावशीच्या हातामध्ये माझी किल्ली असते घराची. त्यामुळे मला माझा त्यांच्यावरती प्रचंड विश्वास मी कायमच ठेवला. आणि कुणालाच असा मोह होऊ नये
अशी गोष्ट मी घरामध्ये समोर ठेवलीच नाही. त्यामुळे मला कधीही माझ्या आयुष्यामध्ये कधीही मला असं प्रसंगच माझ्यासमोर आला नाही की मी एखादी वस्तू ठेवलेली आहे सोन्याची आणि ती मला दिसत नाही आहे. कारण जेव्हा एखादी गोष्ट समोर दिसत नसेल तेव्हा आपण पहिल्यांदा विचार काय करतो, कोणी घेतली असेल असं आपण म्हणतो. हां, बाकी कोण आपल्या घरात आलं होतं असाच आपण विचार करतो. तर हे असे संशयाचे कुठलंही प्रकार होऊ नयेत, प्रसंगच निर्माण होऊ नयेत म्हणून मी कधीही सोन्याचे दागिने घरामध्ये ठेवलेच नाहीत. कारण मला सोन्याच्या दागिन्यांच्यापेक्षा ही जी नाती आहेत ना माणसांची, माणसांमधली ही जास्त मला महत्त्वाची वाटतात. आणि त्यामुळे माझ्या घरामध्ये 25-25, 30-30 वर्ष सेम कामवाले असतात, सेम मावशी. त्यामुळे मला ते एक म्हणतात ना, मी माझ्या सासूबाई म्हणायच्या, तू देवाकडनं मागून आली आहेस कामवाल्या मावश्या. कारण की मी काही काही गोष्टी अशा केल्या की ज्याच्यामुळे प्रसंग भांडणाचे, संशयाचे, वादाचे निर्माणच होऊ नयेत. तर अशा पद्धतीने माझी सोन्याची आवड ही पूर्ण कमीच झाली. मग कोणी म्हणतं की हे सोन्याखेरीज इतर जेव्हा 1 ग्रॅम किंवा इतर दागिने तुम्ही वापरता तेव्हा इथं जखमा होतात. मला कधीही झाल्या नाहीत. निराळ्या प्रकारचे म्हणजे व्हाईट मेटलचे वापरून बघितले, सगळे इतरचे वापरून. फक्त कसं होतं की समजा तुम्ही हेवी ज्वेलरी वापरली ना की काही वेळेला इथे काचतं, मग ते काय सोन्याने सुद्धा आपल्याला त्रास होतोच की. सोन्याने कितीतरी जणांना इथं असं काळं झालेलं बघितलेलं आहे, जखमा झालेल्या मी बघितलेल्या आहेत. काळ्या मण्यांच्यामुळे म्हणतात त्या. तर खूप जणांना तो त्रास होतोच. तर त्यामुळे नाहीतरी काय आपण इमिटेशन ज्वेलरी काय दिवसभर अशी भरपूर घालून बसतो का? नाही, तेवढ्या कार्यक्रमापुरतं घालतो. आणि आता तर इतकी प्रचंड इमिटेशन ज्वेलरी आहे ना, आणि व्हरायटी म्हणजे पूर्वीपासूनच आहे आणि व्हरायटी आहे. आणि मी तुम्हाला आधीचा पण तुम्ही एक माझा व्हिडिओ बघितलेला आहे, तर तुम्ही म्हणता की ते फार बटपटीत दिसतं. जमानाच बटपटीत दागिने घालण्याचा आहे. तर बटपटीत दिसल्या म्हणून कुठे बिघडलो? अहो, सिंपल आणि साधे साधे दागिने घालण्याचा जमाना आता नाही आहे. तुम्ही जर का एखाद्या लग्नामध्ये नुसतं असं अगदी नाजूक मंगळसूत्र घातलं तर कोणी तुमच्याकडे बघतच नाही. कोणीच बघत नाही तुमच्याकडे. तुमच्याकडे छानच हेवी ज्वेलरीज तुम्ही घालायला पाहिजे की सगळेजण विचारतात, कुठून घेतलं? छान दिसतंय, मस्त दिसतंय. अहो, छान दिसतंय आणि मस्त दिसतंय आणि कुठून घेतलं विचारायला तुम्ही घालायला तर पाहिजे. सिंपल. तुमच्या बायका बोलतात कुठल्या गोष्टीवरून, गप्पा कशावरून मारतात? सोनं, दागिने, साड्या. आणि जर का तुम्हाला स्त्रियांमध्ये गप्पा व्हायला पाहिजेत, संभाषण व्हायला पाहिजे, इंटरॅक्शन व्हायला असेल तर तुम्ही त्यांच्यासारखंच वागायला पाहिजे ना. तुम्ही जर का स्वतःला इतरांच्यापेक्षा वेगळं ठरवलं का फंक्शनमध्ये, समारंभामध्ये अशी मस्तपैकी हेवी साडी नेसून एक साडं एवढंच घालून घेतलं तर तुमच्याकडे कोणीच बघत नाही. काय तुम्हाला विचारायचं आहे त्याच्यामध्ये? कोणी बघत पण नाहीत, कोणी विचारत पण नाहीत. मग तुम्हीसुद्धा एकटे असे बसता आणि निघून येता. तसं नाही, दुसऱ्याने घातलेल्या दागिन्यांबद्दल आपण विचारलं पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजेत. मग तुम्हाला काय वाटतं, छे हे मीन माइंडेड आहे. तुम्हाला असं वाटतं, छे आम्ही काही असं स्त्रियांच्यासारख्या गप्पा मारत नाही दागिने आणि साड्यांवर. म्हणजे तुम्हाला स्त्रियांच्यासारख्या गप्पा मारता येत नाहीत, याचा अर्थ तुम्हाला इंटरॅक्शनच करता येत नाही स्त्रियांच्याबरोबर. स्त्रियांशी तुम्ही कनेक्टच होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या कोशातच राहताय म्हणून तुम्हालाच सर्वसामान्य सगळ्या स्त्रियांमध्ये तुम्हाला कनेक्ट होता येत नाही आहे. तुम्ही कोशामध्ये राहिलं तर कोशामध्येच राहणार. आणि जेव्हा तुम्ही कोशातनं तुम्ही बाहेर पडत नाही तेव्हा तुम्हाला स्वतः येऊन कोण भेटणार आणि तुमच्याशी गप्पा मारणार? एकदा दोनदा लोक येतील, नंतर म्हणतील हे ती शिष्टच आहे, तिच्याशी काही बोलायचं. त्यामुळे तुम्हाला जर का तुमचं आयुष्य, हे बघा, जोपर्यंत तुम्ही काम करत असता, तुमच्या जॉबमध्ये असता, तोपर्यंत तुम्हाला याचा काहीच प्रॉब्लेम नसतो. कारण तुम्ही त्या ठिकाणी जाता, गप्पा मारता, बोलता, तुमचा दिवसही छान जातो, तुम्ही कामामध्ये मग्न असता, व्यग्र असता, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा तुमच्या रिटायरमेंटनंतर हा सगळा तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागतो, तुम्हाला एकटेपणा जाणवायला लागतो, तुम्हाला काही करावं कळत नाही, तुम्हाला मैत्रिणी असत नाही, तुम्हाला काय बोलावं कळत नाही, 4 लोकांच्यात गेल्यावर कशा गप्पा मारायच्या कळत नाहीत, कसं हसायचं कळत नाही, कसं बसायचं कळत नाही. कोणीतरी मला लिहिलं आहे की मॅडम तुम्ही सगळ्यांच्यात जाता आणि एकदम छान तुम्ही मिक्स होता, त्यामुळे तुम्ही सगळ्यांशी कनेक्ट होता आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम्स किंवा सगळ्यांच्याबद्दल तुम्ही गप्पा मारत असता, घरगुती गप्पासुद्धा. तर होय, हे खरं आहे.
मला सगळ्यांच्यासारखंच वागायला आवडतं. आणि दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते बरं का, की मी तुम्हाला बघते की तुम्ही नेहमी बघत असता की माझं साड्या किंवा ड्रेस कलेक्शन काहीही असलं तरी चीप अँड बेस्ट मी वापरत असते. कारण की मी एक 4-5 वेळा वापरलं की मी ते पास ऑन करून टाकत असते. माझ्याकडे पास ऑन करणारी माणसं पण प्रचंड असतात, कारण की मी ते काही खराब करून देत नाही. काही दिवस वापरलेलं असतं, कंटाळा आला म्हणून दिलेलं असतं. कंटाळा म्हणजे कपड्यांचा कंटाळा नाही, ते 4-5 वेळा वापरलं की मग ते नवीन येते ना फॅशन, नवीन ट्रेंड येतो, मग त्यामुळे नवीन घेतलं जातं. मग जुन्याला बाहेर काढल्याशिवाय घरामध्ये जागा नको का? तर त्या पद्धतीने म्हणून मी ते जुने जुने म्हणजे 1 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वीचे साधारणतः त्या फॅशनचे जे कपडे असतात ते सगळे मी शक्यतो देऊन टाकत असते. म्हणजे नवीन फॅशनचे मला घेता येत असतात, मला आवडतात स्वतःला घ्यायला आणि लोकांना द्यायला आवडतं. कारण की चांगले कपडे तुम्ही जेव्हा देता तेव्हा लोकांच्या मनातला चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, तो अगदी बघण्यासारखा असतो. अगदी गाऊनपासून मी तुम्हाला सांगते, ते सुद्धा जेव्हा तुम्ही चांगले गाऊन देता तेव्हासुद्धा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. की छान वस्तू द्या तुम्ही कुणालाही आणि मी म्हणत नाही तुम्ही नवीनच द्या. काही जण म्हणतात नवीनच द्या, नवीनच द्या. काही नाही, मी काय करते, कधीही कुणाला ओटी भरताना एक फ्रूट देते, एक ब्लाऊज पीस देईन किंवा बांगड्यांना पैसे देईन. पण शक्यतो मी जेव्हा साडी जी द्यायची असते ते माझ्याकडच्या तरीसुद्धा मी देत असते, नाही असं नाही. नवीन साड्या पण भरपूर देत असते, कारण ओट्या म्हणून घालतात तेव्हा. पण मी अशा साड्या भरपूर देत असते. माझ्याकडच्या 5-6 वेळा वगैरे वापरलेल्या साड्या मी भरपूर देत असते, कारण मला देण्यामध्ये आनंद आहे आणि मला असं वाटतं की द्यावं माणसाने आयुष्यामध्ये. असं तेच कुजवून घरामध्ये ठेवण्यापेक्षा द्यावं. तर असा झराना तो वाहता असावा, म्हणजे आपल्यासुद्धा घरातल्या साड्या अशा बदलत राहतात. आणि मग तुम्ही म्हणाल की मग ते ब्लाऊज शिवायचं आहे, काय त्याच्यात एवढं मोठंच आहे, शिवायचे तेवढे, आपणही व्हरायटी घालायची, तर आपल्याला आनंद होतो, निर्माण होतो आणि आपण खुश राहायला लागतो आणि आपणही असे जुनाट राहत नाही. दुसरी गोष्ट, म्हणून मी हेवी साड्या वापरत नाही, महागड्या साड्या वापरत नाही. कारण की महागड्या साड्या जर का मी घेतल्या तर मला हा दुसऱ्यांना देण्याचा आनंद मिळूच शकत नाही. मी त्या महागड्या साड्या म्हणजे माझ्या कपाटांची आणि माझ्या बॅगांचीच भर करणार, मी नाहीच देऊ शकणार. मी काही एवढी अशी काय उदार करणं नाही आहे, देते म्हणजे तुम्ही. पण म्हणून मी हेवी साड्या घेत नाही. दुसरी गोष्ट, दागिन्यांच्याही बाबतीमध्ये आपण तसंच म्हणू शकतो. आता एक लक्षात घ्या की माझ्याकडे खूप सारी इमिटेशन ज्वेलरी असते. ह्याला दिवाळीच्या वेळेला मी साधारणतः अशी भरपूर इमिटेशन ज्वेलरी देऊन टाकते. तुम्ही वापरा. ते म्हणतातच ना, काडीने संसार गोळा केला, पण दिवाळीच्या वेळेला पोत्याने भंगार जमा केलं म्हणे, किंवा बाहेर काढलं घरातनं, असं ते म्हणतातच ना. तसंच आहे. तर मी खूप छोटं सारखं विकत घेत असते, त्यामुळे माझ्याजवळ खूप सारं चांगलं जमा होत असतं. ते भंगार अजिबात नसतं आणि मी ते देऊन टाकत असते. तेच मी सोन्याचे दागिने देईन का कुणाला? एकतर मी एवढे घेणारच नाही ते, आणि सांभाळून कसे ठेवायचे? एकतर ते जाऊन बँकेतच ठेवायचे, जे ते आयत्या वेळेला कधीही काढून आणायला आपल्याला होत नसतात. नेहमी आपण सणावाराच्या वेळेला विसरतच असतो, त्यामुळे कधीही ते काढून आणलेच जात नाहीत. तर आणि मी काय सोन्याचे दागिने म्हणणार आहे का? हां घ्या, हे एक जरा घ्या, हे घ्या, बांगड्या घ्या, हे घ्या, म्हणणार आहे का मी? अहो, माणसं सासू सुनेला देत नाही, तर काय तुम्ही मला सांगताय? त्यामुळे आपण हेही देऊ शकत नाही आणि त्यामुळे मला देण्यातला आनंद मिळणार नाही आणि मला ते आवडत नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं. तर तुम्ही जे मला म्हणता ना की सोन्याचे दागिने असं एकच वापरावा करावा, तर मला हे ना देण्यातला आनंद मला पाहिजे असतो आणि तो माझा मी फुल एन्जॉय करत असते, फुल एन्जॉय करते मी तो. तर त्यामुळे मी तुम्हाला जे काय सांगितलं की सोन्याचे दागिने मी म्हणून वापरत नाही. त्यामुळे मला काही सोन्याचे जे वापरतात त्यांना असं वाटेल की एकच दागिना घ्यावा वर्षातनं, किंवा एकच हेवी साडी घ्यावी, कशाला एवढं घ्यायचं. पण मला नाही आवडत. मला मेंटेनन्ससुद्धा जमतो सगळ्याचा, मला बदलाबदली करायला आवडते. रोजच्या दिवसाला म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच मी काढून ठेवलेलं असतं, उद्या मला कुठला घालायचं आहे ड्रेस, कुठलं ज्वेलरी घालायची आहे, कुठलं कनातलं घालायचं आहे, कुठलं गळ्यातलं घालायचं आहे, सगळं मी ठरवून ठेवलेलं असतं. दुसऱ्या दिवशीचं आदल्या दिवशी झोपताना मी काढून ठेवते. आणि ही माझी पहिल्यापासूनची सवय, पहिल्यापासूनची गेली अनेक वर्षांची, की दुसऱ्या दिवशी काय घालायचं हे आदल्या दिवशीच मी ठरवलेलं असतं.
अगदी कानातलं गळ्यातलं बांगड्या सगळ्यापासून माझं व्यवस्थित मला ती आवड आहे. आणि त्यामुळे नवनवीन आणि विविधता याच्यामुळे तुम्ही मला म्हणता ना, मॅडम तुम्ही एवढ्या उत्साही आनंदी कशा राहता, तर हेच माझं ते काय म्हणतात, माझ्या उत्साही आणि आनंद राहण्याचं हेच कारण असावं कदाचित, की गुपित असावं, की मला नवनवीन राहायला आवडतं. आणि ह्या सर्व गोष्टी मेंटेन करणं, आणणं किंवा त्याच्यासाठी बाहेर जाणं, छान राहणं, ह्या सर्व गोष्टी आता हे यूट्यूब आलं किंवा पूर्वी कुठे होतं, पण तरीसुद्धा मला हे असं छान राहायला आवडतच होतं. आणि हे कॉलेजपासूनची पद्धत आहे, म्हणजे तेव्हापासूनची ही आवड आहे माझी. तर त्यामुळे मी जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी उत्साही आणि आनंदी आहे याही वयामध्ये, वय काही माझं जास्त नाही आहे, 60 ओलांडलेली आहे मी, तर ह्याही वयामध्ये हे एवढं उत्साही आणि आनंदी राहायचं कारण म्हणजे एकतर माझा असा हात असा आहे, म्हणजे मी वाहता जरा आहे. म्हणजे अशी काय मी फार सगळं माझं काय अगदी हे करून देते असं नाही. मला जे काही द्यायचं असतं तेवढंच देत असते, नाही द्यायचं तेव्हा मी देत पण नाही. एखाद्या व्यक्तीला मला अजिबात द्यायचं नसलं तर मी अजिबात देत नाही. कारणं सांगणार नाही, पण अजिबात देणार नाही, कारण की असतात काही काही कारणं अशी. तर आणि मुख्य म्हणजे मी बऱ्याच वेळेला हे जे रस्त्यावरचे मागणारे असतात ते जर का वाईट बोलले देताना, तर मग मी परत कधीही त्यांना द्यायला जात नाही. एखादं केळं वगैरे देते खायला आणि म्हणते किंवा बिस्किटाचा पुडा देते आणि नमस्कार करते, बाबा बास, मला काय म्हणजे मागतात नाही तर ते मग हे नको ते नको असंही करतात. तर आपल्याला जर का कायम उत्साही आनंदी क्रिएटिव्ह राहायचं असेल आयुष्यामध्ये, तुम्हाला हे निराश व्हायचं नसेल, एकटेपणा जाणवायचा नसेल, तर मी तर म्हणेन की अशा टाईपची लाईफस्टाईल तुम्ही अवलंबा. तर कोणीतरी लिहिलं होतं, काय तुम्ही स्वतःला किती शहाण्या समजता, जसं काही इतरांना काही समजतच नाही, कळतच नाही, तुम्ही स्वतःला कोण समजता. मी स्वतःला मी समजते.